पवित्र पोर्टल 2025साठी सुरू झाला काय? तर हो, पवित्र पोर्टल हे सुरू झालेलं आहे आणि यावरती बघू शकता तर जी आस्थापना आहे म्हणजे ज्या संस्था आहे त्या प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट त्यांना स्वतः रजिस्ट्रेशन करावं लागते आणि ज्या आपल्याकडे व्हॅकन्सी असतात त्या आपल्याला संपूर्ण नोंदणी करावी लागतात। तर सध्या पवित्र पोर्टलवर विद्यार्थी नोंदणी सुरू व्हायची आहे। तर 15 तारखेपर्यंत आस्थापना म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही डेट देण्यात आलेली आहे। तर ही डेट ऑलरेडी संपलेली होती परंतु यांना मुदतवाढ देण्यात आली आहे। तर बघू शकता साईडवर ज्या दोन अनाउन्समेंट ज्या लिंक जात आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की नेमकी कोणती अपडेट साईडवर सुरू आहे। तर विद्यार्थी नोंदणी सुरू झाल्यावर सुद्धा अनाउन्समेंटमध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, तिथून आपल्याला कळेल की विद्यार्थी नोंदणी सुरू झालेली आहे आणि पवित्र पोर्टलबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळाल्या पाहिजे। तर बघू शकता पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 15/3/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजे ज्या संस्था आहे त्यांना जे आपल्या व्हॅकन्सी रजिस्ट्रेशनसाठी 15 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर 15 तारखेनंतर विद्यार्थी नोंदणी सुरू होणार आहे। तर यामध्ये विद्यार्थी नोंदणी कशी करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।